राष्ट्रीय पक्षी मोर पर लोगों को जुड़ा प्यार। हर दिन ये घंटों तक लोगों के सामने पंख लहराकर नाचता है। लोग मोर के साथ सेल्फी लेते हैं। नाच रे मोर नाच, ये सीन सतारा में दिख रहा है। सतारा में आपने घरेलू पशु पक्षियों पर उनके मालिकों द्वारा प्यार करने के कई मामले देखे भी होंगे और सुने भी होंगे, लेकिन सतारा में भारतीय राष्ट्रीय पक्षी मोर, जो कि भारत का राष्ट्रीय पक्षी है, लोगों का प्यार उमड़ रहा है और बड़े प्यार से मोर के साथ सेल्फी लेने के लिए नागरिकों की भीड़ उमड़ रही है। सतारा से FAC न्यूज के लिए जुबेर शेख, मुन्ना मुजावर की रिपोर्ट। आम्ही सातारकर तुम्हाला सांगू इच्छितो की सहवास आणि सुरक्षितता ही फक्त माणसालाच प्रिय असते असं नाही, तर प्राण्यांनाही प्रिय असते। असाच अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी आम्ही सगळेजण फिरायला येतो आणि असंच येता येता मोर इथं येत होता आणि जेव्हा मोराला कळलं की आपण इथं सुरक्षित असू शकतो, आपल्याला कोणी हात लावत नाही, त्यावेळेला हा मोर इतका माणसाळला गेलाय की तो आता चक्क लाडावलाय। म्हणजे तो आला की पिसारा फुलून आम्हाला सगळ्यांना आनंद देतो। असा ह्या सगळ्यांना आम्हाला ह्या मोराचा खूप आनंद मिळतो आणि आम्ही त्याचं नाव मयूर असं ठेवलेलं आहे आणि सातारकर आम्ही सगळेजण या आनंदाचा सहभाग घेतो आहे। म्हणजे थोडक्यात आता इथं जे आपले शाहूनगरवासी या डोंगराच्या पायथ्याला फिरायला येत आहेत, एकंदरीतच या मोराचा लळा किंवा या माणसांचा लळा या मोराला लागलाय असं म्हणायला काही हरकत नाही। हो, माणसांच्या पेक्षा मोराला जी सुरक्षितता वाटते, कारण बाकीचे मोर येत नाहीत, पण त्याला कळलं आहे की आपण इथं सुरक्षित आहोत आणि सगळे आपल्याला प्रेमानं खायला घालतायत, कोणी हात लावत नाहीत, त्याला इजा करत नाहीत, म्हणून तो सुरक्षित बघून विश्वासानं तो इथं आमच्यात हे करतो। ओके, याच्याबरोबर आता लहान मुलं सुद्धा इथं दिसत आहेत आपल्याला। खूप छान पद्धतीने लहान मुलं इथं याच्या मोराबरोबर सेल्फी वगैरे घेतायत आणि तो मोर सुद्धा त्यांना काही करत नाहीये। म्हणजे तुम्ही या सगळ्यांनी मिळून या मोराचं नाव मयूर ठेवलेलं आहे। अच्छा, म्हणजे हा मयूर एक सातारमधला सेल्फी पिकॉक, म्हणजे त्याला बोललं तर काही हरकत राहणार नाही। इथं मुलांनी साहेब सुद्धा आहेत, मुलांनी आपलं लाड करतात, कळतं, तो जसं जवळ येईल तसा तो नाचतो पण आणि छान पिसारा फुलवून तो आमच्या सगळ्या आनंदात सहभागी होत असतो। फोटो काढायला पोज पण देतो, म्हणजे त्याला कळतं आपल्याला सगळेजण। मुलांनी साहेब तुम्ही काय सांगाल? आज तुमचं सामाजिक कार्य तर आपण सगळे सातारकर जाणतोच आहोत की तुम्ही कित्येक अनाथ लोकांना किंवा गरजू लोकांना तुमची ड्युटी बजावत असताना अन्न वाटप, बिस्किट पुडे वगैरे, खाऊ वाटप वगैरे करता, किंवा काही लोकांना तुम्ही ब्लँकेट्स, कपडे वगैरे सुद्धा दिलेले आहेत आतापर्यंत, जे तुमच्या स्वखर्चामधून दिलेले आहेत। पण तुमच्या या सामाजिक कार्याची बुरळ ह्या मुकप्राण्यांना सुद्धा पडली आहे आणि हा मोर बऱ्यापैकी इथं तुमचं सगळं ऐकतोय ना, किंवा तुम्ही बोलवलं तर तुमच्याकडे येतोय। म्हणजे काय तुम्ही कशा पद्धतीनं याला हे केलेलं आहे? शाहूनगरमध्ये आम्ही राहत आहोत, सर्वजण मॉर्निंग वॉकला येतात। त्यावेळी एक 10-15 दिवसापूर्वी मोर इथं आला आणि थोडं फिरत होता, त्यावेळी थोडं आम्ही जवळीक केलो, तर तो जसं आम्ही जवळ जाऊ तसं तो आमच्या जवळ येऊ लागला आणि त्यामुळं त्यानं एवढं आमचं म्हणजे कुटुंबातला, साताऱ्यातील एक कुटुंब आपलं आहे, त्या कुटुंबातील हा मोर आहे आणि अतिशय म्हणजे त्याला, आता मी रात्री मुंबईवरून 2 वाजता आलो आहे, तरी पण त्याला भेटण्यासाठी मी सकाळी त्याच्या वेळेत आलो आणि तो वेळेचा फार फार म्हणजे अतिशय काटेकोरपणे वेळ सांभाळतो। 7:30-8:45ला तो येतोच, 8:30पर्यंत थांबतो, सर्व लोकांचं, लहान मुलांचं मनापासून मनोरंजन करतो, सेल्फी चांगल्या प्रकारे देतो आणि लोक फार त्या जो तणावमुक्त एकदम राहतात। तो बघा माझ्याजवळ किती यायला प्रयत्न करत आहे, ऐकतोय सर्व। मयूर सुंदर पोज देतो त्याला आणि त्याशी खूप एकरूप झाला, खूप आनंद मिळतो। जो पोलीस डिपार्टमेंटमध्ये असणारा ताणतणाव पूर्णतः इथं आल्यानंतर विरहित होतो आणि सर्व लोकांच्या चेहऱ्यावरले जे आनंद आहे, भावना खूप खूप छान वाटतात। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।